होता तो बंद केला. तुर्कांनी ती रोमन शहर घेतल्यामुळं रोमनची जे त्या ठिकाणचे जे तात्विक जे तत्त्वज्ञानी लोक होते पूर्ण काय झाले युरोपमध्ये पसरले. आणि युरोपमध्ये पसरल्यानंतर त्या लोकांनी या ज्ञानाला एक शास्त्रीय आधार प्राप्त करून दिला. त्यातून प्रबोधन घडून आलं. आणि 1453मध्ये जो खुसकीचा मार्ग बंद केला त्यामुळे व्यापार बंद झाला होता. त्यामुळे युरोप आणि पूर्व आशिया म्हणजे आशिया खंडाकडे पूर्वेकडचे देश यांचा व्यापार तो बंद झालेला होता. त्यामुळे साहजिकच सागर सफारी मार्गे तो पूर्व मार्ग शोधण्यासाठी त्या खलाशांनी प्रयत्न केले. आणि त्यातून एक वैज्ञानिक युगाची सुरुवात झाली. म्हणजे होकायंत्राचा शोध लागला, पृथ्वी गोल आहे याचा शोध लागला, वेगवेगळ्या जे आधुनिक जे मशिनरी आहेत त्यांचा शोध लागला. आणि खऱ्या अर्थाने शास्त्रीय बैठक काय झालं ते जगाला प्राप्त करून द्यायचं काम कोणी केलं आहे तर युरोपिय कंट्रीने त्यावेळेस केलं आहे. मग ह्या युरोपिय कंट्रीने पूर्ण जगामध्ये काय केलं की स्वतःचे जे तत्त्वज्ञान आहे ख्रिश्चन तत्त्वज्ञान ते घेऊन गेले. म्हणजे उदाहरणार्थ भारत घ्या, वास्को द गामा आला, त्याच्यानंतर ब्रिटिश भारतामध्ये आले, भारतावरती त्यांनी राज्य केलं. साहजिकच ही ख्रिश्चन कालगणना आहे ती भारतामध्ये सुद्धा काय करायची सुरुवात करायला म्हणजे लोकांनी वापरायला सुरुवात केली होती. ब्रिटिश भारतामध्ये यांच्या अगोदर आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या कालगणना होत्या म्हणजे कॅलेंडर होतं. परंतु ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर आपण ख्रिश्चन कालगणना त्याचे काय केले त्याचा वापर करायला सुरुवात केली. म्हणजे आजची जी कालगणना आहे ती ख्रिश्चन कालगणना आपण वापरत असतो. याचे कारण हे आहे. मग ह्या ख्रिश्चन कालगणनेचा पूर्ण जगावरती या युरोपिय कंट्रीने राज्य केलं. आणि आज जगामध्ये ही जी ख्रिश्चन कालगणना आहे ती जगमान्य आहे अशा स्वरूपाची ही कालगणना आहे. परंतु त्याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम होते. ते 1752पर्यंत या कालगणनेमध्ये सुधारणा चाललेली होती. त्याच्यानंतरची कालगणना आहे भारतीय कालगणना. भारतीय कालगणना म्हणजे आजचं जे कॅलेंडर आहे 1 तारीख 29 तारीख 31 तारखेपर्यंतचा एक महिना, जानेवारी ते डिसेंबर हे महिने जे वार आहेत म्हणजे मंडे टू संडे हे जे 7 वार आहे हे सगळे ख्रिश्चन कालगणना आहे हे लक्षात घ्या. परंतु याच्या अगोदर भारतात कालगणना नव्हती का तर ब्रिटिश अलीकडे आले. म्हणजे 16-17व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये त्यांनी आपल्या वखारीवर स्थापन केलं, ते युरोपियन कंट्रीने वखारी स्थापन केलं. त्याच्या अगोदर भारतामध्ये कालगणना होती. आणि विशेष बाब म्हणजे ही जी कालगणना आहे आता ब्रिटिश कालगणना, युरोपीय कालगणना आणि ग्रीक कालगणना ह्या सूर्यावरती आधारित होत्या. परंतु भारतीय कालगणना ही सूर्यावरती आणि चंद्रावरती ह्या दोन्हीचं ही परिभ्रमण आहे, ह्या गती आहे त्या गतीवरती आधारित असणारं आपलं भारतीय कालगणना होत्या. आणि त्याच्यामध्ये 2 कालगणना आपल्याला सापडतात, शालिवाहन शक, दुसरी आहे विक्रम संवत किंवा विक्रम शक त्याला आपण म्हणू. सातवाहन राजा शालिवाहन यांनी या कालगणनेची सुरुवात केली आहे. इसवी सन 78 पासून हे शक चालू झालेलं आहे. इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर 78 वर्षांनी ही कालगणना चालू झालेली आहे. आणि ही कालगणनासुद्धा सौर आणि चंद्र या दोन्हीचे परिवलनावरती हे अवलंबून होते. पुढचे आहे विक्रम संवत. सम्राट विक्रमादित्य यांनी या दिनदर्शिकेची सुरुवात केलेली आहे. हे जे विक्रम संवत जे आहे ते चंद्र आणि सूर्य या दोन्हीच्याही ज्या परिभ्रमण आहे याच्यावरती ही कालगणना आधारित आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडवा जो असतो त्या गुढीपाडव्या दिवशी या दोन्हीही कालगणनेची सुरुवात झाली आहे. गुढीपाडवा हा या कालगणनेचा पहिला दिवस, वर्षारंभ आपण म्हणू शकतो. म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला या कालगणनेची सुरुवात झाली आहे. आणि इसवी सन पूर्व 56 पासून या कालगणनेची सुरुवात झालेली आहे. इसवी सन पूर्व 56 म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी 56 वर्ष अगोदर या कालगणनेची सुरुवात झालेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी
समजले असतील की इसवी सन पूर्व आणि इसवी सन आणि इसवी सन पूर्व ह्या दोन गोष्टी आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी. आता हा जो कालखंड आहे तो असा आपण घेऊ, एका रेषेमध्ये घेऊ. हा इतिहास घडलेला आहे असं घेऊ. येशू ख्रिस्ताचा जन्म इथं झालेला आहे इसवी सन 1. इथं येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असं आपण गृहीत धरू. आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर ही कालगणना मोजायला सुरुवात केली. ती आज 2020 पर्यंत आली. इथं 1000 वर्ष, इथं 500 वर्ष, म्हणजे हे वाढत चाललेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतरचं हे काय झालं आहे तर वाढत चाललेलं आहे. ही आजतागायती कालगणना वाढते. परंतु येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी इतिहास घडलेला नव्हता. म्हणजे ग्रीक काय ऑलिम्पिक असतील, रोम शहराची निर्मिती असेल, ही पूर्वी झालेली होती. हे लक्षात घ्या. म्हणजे सातशे 753 आणि 776 ही ख्रिश्चन कालगणनेची सुरुवात इथं झालेली आहे. रोमन कालगणनेची सुरुवात इथं झालेली आहे. ग्रीक कालगणनेची सुरुवात इथं झालेली आहे. परंतु आज ख्रिश्चन कालगणना काय आहे तर प्रचलित आहे. मग येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी, त्याच्या पूर्वी अगोदर ग्रीक कालगणना, त्याच्यानंतर रोमन कालगणना, नंतर ख्रिस्ती कालगणना, आणि आता विक्रम संवत आपण घेतले. इसवी सन पूर्व छप्पन्न, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी 56 वर्ष अगोदर विक्रम संवत ही कालगणना भारतामध्ये होते आपल्या. आणि त्याच्यानंतर दुसरी आहे शालिवाहन शक, ती इसवी सन त्याच्यानंतर, ही पूर्वी आणि ही त्याच्या नंतर इसवी सन 78. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर 78व्या वर्षी शालिवाहन हे शक चालू झालं आहे. मग इतिहासामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतरचा इतिहास त्याला इसवी सन म्हणतात, आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वीचा इतिहास त्याला इसवी सन पूर्व अशी आपण कालगणना केलेली आहे. हे इतिहासाच्या सोयीसाठी आपण हे घेतो, कारण की ख्रिश्चन कालगणना ही सार्वत्रिक आहे. पूर्ण जगामध्ये त्याचा अवलंबन केला जातो. भारतीय कालगणना फक्त भारतामध्ये आहे, आणि इतर ज्या कालगणना आहेत त्या सर्व कालगणना याच्यामध्ये आहेत. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी शिवशक सुरू केलं. राज्याभिषेक जे आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी शिवशक सुरू केलं होतं, ते या ठिकाणी आहे. शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर 1676. म्हणजे आपण प्रत्येक कालगणना ही ख्रिश्चन कालगणनेमध्ये तोलमोल त्याचा करतो. आणि ख्रिश्चन कालगणना ही सार्वत्रिक असल्यामुळं त्या कालगणनेचा आपण विचार करतो. म्हणजे इसवी सन आणि इसवी सन पूर्व हे दोन तुम्हाला समजलेलं असेल. आता या भारतीय कालगणनेमध्ये विक्रम संवत किंवा शालिवाहन शके या दोन्हीही कालगणना आपल्या घरी जे कॅलेंडर असते, कॅलेंडर म्हणजे कालगणनाच आहे. ते कालगणनेलाच कॅलेंडर म्हणतात. जर तुम्ही घरी जाऊन कॅलेंडर जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला त्या गोष्टी समजणार आहेत. कारण की चंद्राच्या गतीवरती आणि सूर्याच्या गतीवरती आधारित असणारं हे अत्यंत परिपूर्ण असं आपली भारतीय कालगणना आहे. आणि या कालगणनेमध्ये फक्त वार, महिना आणि वर्षांचा असा विचार केलेला नाही आहे, तर अनेक बारीक सारीक गोष्टींचा त्यांनी विचार केलेला आहे. भारतीय कालगणनेमध्ये 4 युगाची कल्पना मान्य केलेली आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की 4 युगाची कल्पना त्यांनी केलेली आहे. ते 4 युग कोणते आहेत तर सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग. सत्ययुग, द्वापारयुग
3 त्रेतायुग आणि 4 कलियुग. 4 युगाची कल्पना भारतीय कालगणनेमध्ये केलेली आहे. जे आपलं महाभारताचं युद्ध झालं त्या महाभारताच्या युद्धानंतर कलियुग चालू झालं, म्हणजे सत्ययुग गेलं, त्रेतायुग संपलं, द्वापारयुग आहे ते संपलं आणि द्वापारयुगानंतर महाभारताचं युद्ध झालं, कौरव पांडवांचं युद्ध झालं. आणि महाभारताच्या युद्धानंतर ही संस्मरणीय घटना मानली जाते इतिहासामध्ये. महाभारताच्या युद्धानंतर कलियुगाची सुरुवात झाली असं मानलं जातं. म्हणजे आज जे आहे ते आपण कलियुगामध्ये आहे हे लक्षात घ्या. म्हणजे कलियुगाची सुरुवात महाभारत युद्धापासून झाली आहे असं 4 कल्पना भारतीय कालगणनेमध्ये मानलेल्या आहेत. त्याचबरोबर ती भारतीय कालगणनेमध्ये पंचांगाला महत्त्व आहे. पंचांग म्हणजे कालगणनेची 5 अंगे. पंचांग म्हणजे 5 अंगे. ती कोणकोणती आहेत? तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग. एक आहे तिथी, 2 आहे वार, नक्षत्र, करण, 5 योग. म्हणजे भारतीय कालगणनेचे हे 5 अंग आहेत. त्यामध्ये तिथी महत्त्वाची आहे. तिथी म्हणजे महिना आणि ह्या महिन्याचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. ते कसं केलेलं आहे तर महिना जो आहे तो 30 दिवसांचा आहे. महिना जो आहे तो 30 दिवसांचा आहे आणि या 30 दिवसामध्ये 15 दिवसाचं त्यांनी काय केलं तर डिवायडेशन केलं आहे. पहिल्या 15 दिवसाला शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं आणि दुसऱ्या 15ला कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं. म्हणजे महिन्याचे 15 दिवसात त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. 15 दिवस शुक्ल पक्ष असतो, त्यानंतर 15 दिवस कृष्ण पक्ष असतो. म्हणजे या 30 दिवसाचं डिवायडेशन, 30 दिवसाचा आपला महिना असं आपण म्हणतो. तर याच्यामध्ये या 15 दिवसामध्ये त्यांनी कसं डिवायडेशन केलेलं आहे? जो आता तुम्ही जर आपल्या घरी जाऊन जर कॅलेंडर पाहिलं तर कॅलेंडरमध्ये तुम्हाला ती व्यवस्थितरित्या सर्व माहिती मिळणार आहे. कारण की कॅलेंडरवरती सुद्धा विक्रम संवत आणि शालिवाहन शके हे दोन्हीचीही नोंद केलेली असते आणि प्रत्येक वाराच्या वरती कोपऱ्यामध्ये मी जे सांगतोय ते लिहिलेलं आहे. म्हणजे तुमचा कोणता दिवस आहे ते तुम्हाला समजणार आहे. शुक्ल आणि कृष्ण तुम्हाला वार समजणार आहे, तारीख समजणार आहे, सर्व गोष्टी समजणार आहेत. मग जर तुम्ही एखाद्या वार जर पाहिला तर तुम्हाला समजा उदाहरणार्थ शुक्ल पक्ष आहे तर शुक्ल पक्ष म्हणजे आता ही पूर्ण सूर्याच्या गतीवरती आणि चंद्राच्या गतीवरती अवलंबून आहे. चंद्राच्या ह्याच्यावरती आणि सूर्याच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे. मग शुक्ल पक्षाची सुरुवात जी आहे ती पौर्णिमेपासून होते. तुम्ही जर पाहिलं की पौर्णिमा चंद्र असेल, पौर्णिमा झाल्यानंतर पहिला दिवस असतो तो प्रतिपदा, दुसरा जो दिवस असतो तो असतो द्वितीया, तिसरा दिवस असतो तो असतो तृतीया, चौथा दिवस चतुर्थी, 5वा पंचमी, 6वा षष्ठी, 7वा सप्तमी, 8वा अष्टमी, 9वा नवमी, 10वा दशमी, 11वा एकादश, 12वा द्वादशी, 13वा त्रयोदशी, 14वा चतुर्दशी आणि पुन्हा 15वे काय तर अमावस्या. 15 पुन्हा अमावस्या लागली म्हणजे त्यानंतर कृष्ण पक्ष चालू होतं आणि पुन्हा एकदा मी जे सांगितलं हे 15 दिवसाचं आणखी जे चक्र आहे ते चालू होतं. म्हणजे असा एक 30 दिवसाचा महिना त्यांनी केलेला आहे. जे वार आहेत या वारांना सुद्धा नावं ग्रहांवरून आहेत, हे लक्षात घ्या. वारांना नावं सुद्धा ग्रहांवरून आहेत. सोम म्हणजे चंद्र, मंगळ म्हणजे मंगळ ग्रह, बुध म्हणजे बुध ग्रह, गुरु म्हणजे बृहस्पती ग्रह, शुक्र ग्रह, शनी ग्रह, रवी म्हणजे सूर्यग्रह. म्हणजे सूर्य आणि चंद्र आणि इतर ग्रह म्हणजे थोडक्यात ब्रह्मांड यांचा अंतर्भाव कशात केला आहे तर वारामध्ये केला आहे. वेगवेगळी नक्षत्र वगैरे आहेत. या कॅलेंडरमध्ये वेगवेगळी नक्षत्र आहेत, वेगवेगळे योग आहेत, वेगवेगळे ऋतू आहेत. म्हणजे काय तर व्यवस्थितरित्या भूगोलाचा अभ्यास करून भारतीय आपले जे पूर्वज आहेत त्यांनी भारतीय कॅलेंडरची निर्मिती केलेली आहे.
म्हणजे त्याच्यामध्ये काहीही चुकीचं असं सापडणार नाही. म्हणजे या कालमापनासाठी क्षण, निमिष, काष्ट, कला, घटिका, मुहूर्त, तिथी, वार, नक्षत्र, उत्तरायण, दक्षिणायन, दिवस, रात्र या सर्वांचा विचार केलेला आहे. ख्रिश्चन कालगणनेमध्ये दिवसाची सुरुवात ही रात्री 12च्या नंतर होते. 12 वाजल्याच्या नंतर दिवसाची सुरुवात होते रात्री. परंतु भारतीय कालगणनेमध्ये दिवसाची सुरुवात ही सूर्योदय झाल्यानंतर होते. दिवसाची सुरुवात जी आहे ती सूर्योदय झाल्यानंतर होते. म्हणजे एकंदरीत हे जे आपलं जे भारतीय जी कॅलेंडर आहे, कालगणना आहे, सूर्य आणि चंद्र या भौगोलिक गोष्टींचा अभ्यास करून ते काय केलेलं आहे, त्याची नोंदणी केलेली आहे. अत्यंत क्लिष्ट अभ्यास आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर कॅलेंडर पहा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीची माहिती होईल. आणि महत्त्वाची बाब म्हणजे जे मगाशी तुम्हाला मी 4 युग सांगितली, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. आणि कलियुगानंतर पुन्हा काय येणार तर सत्ययुग येणार. तर म्हणजे काय तर इतिहासामध्ये चक्राकार जी गती असते याची कल्पना इतिहासामध्ये केली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सूर्य, पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय आणि चंद्र आणि पृथ्वी ही सूर्याच्या भोवती फिरते. ही हजारो वर्षाची जी कल्पना आहे ती आपल्या भारतीय कॅलेंडरमध्ये सापडते. युरोपमध्ये ते येण्यासाठी 16वे शतक उजेडावं लागलं. परंतु भारतामध्ये, भारतीय कालगणनेमध्ये ती फार पूर्वीपासून आहे. आजसुद्धा आपण पंचांग वगैरे पाहतो. हे जे पंचांग आहे हे पंचांग पूर्णपणे राशी आणि त्याच्यावरती आधारित असते. आता राशी म्हणजे काय, हे बाहेर जे अभ्यास केला आहे ताऱ्यांचा अभ्यास, ह्या प्रत्येक ताऱ्यांच्या ज्या आकारानुसार त्यांना राशी ठरवल्या आहेत. मग त्या कोणत्या राशीमध्ये चंद्र जातो त्यानुसार ते चंद्रबळ, कोणत्या राशीमध्ये मंगळ जातो त्यानंतर ते मंगळाचं बळ, कोणत्या राशीत बुध जातो, बृहस्पती जातो, शुक्र जातो, शनी जातो, यावरून ते पंचांग काढलेलं आहे. एखादा ग्रह एखाद्या राशीमध्ये जाणं शुभ मानलं जातं आणि एखाद्या राशीत जाणं अशुभ मानलं जातं. म्हणजे काही ग्रह जाणं अशुभ मानलं जातं, काही ग्रह जाणं शुभ मानलं जातं. म्हणजे एकंदरीत भारतीय कालगणना ही पूर्णपणे भौगोलिकदृष्ट्या चंद्र आणि सूर्य यांच्या परिभ्रमण गतीवरती आधारित आहे. त्याच्यानंतरची कालगणना आहे मुस्लिम कालगणना. मुस्लिम कालगणना ख्रिश्चन, रोम, ग्रीक, त्याचबरोबर भारतीय कालगणना याच्यानंतर मुस्लिम कालगणनासुद्धा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. कारण जसं ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं त्याच पद्धतीने मुस्लिम जे आहेत ते परकीय जे आक्रमक आहेत त्यांनी भारतावरती आक्रमण केलं आणि भारतावरती जी सत्ता आहे ती त्यांनी ताब्यात घेतली. त्यामुळे बरेचशी कागदपत्र जे आहेत ते आपल्याला फारसी भाषेत सापडतात आणि फारसी भाषेतील ज्या नोंदी आहेत त्या मुस्लिम जी त्यांची कालगणना आहे त्या मुस्लिम कालगणनेनुसार त्या नोंदी आहेत. त्यामुळे इतिहासामध्ये त्यांना समजून ते कागदपत्र समजून जर घ्यायची म्हटलं तर मुस्लिम कालगणनेचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. ती माहिती करून घेणं गरजेचं आहे. मुस्लिम कालगणना त्यातील पहिली कालगणना आहे हिजरी. हिजरी कालगणना. हिजर म्हणजे स्थलांतर, हिजरी सन, हिजरी म्हणजे स्थलांतर केलेलं वर्ष. महम्मद पैगंबर यांनी मुस्लिम धर्माची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर इसवी सन 622 मध्ये इसवी सन 622 मध्ये त्यांनी मक्केहून मदिनेला प्रयाण केले. मक्केवरून मदिना या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, स्थलांतरित केलेलं आहे. आता ते ज्यावेळेस मक्केला होते त्यावेळेस त्यांनी साहजिकच इस्लाम धर्माची आपली जी तत्त्व आहेत ती सर्वसामान्यपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना मक्केमध्ये म्हणावा असा अनुयायी त्यांना मिळालेले नाहीत. म्हणून महम्मद पैगंबर यांनी मक्केवरून मदिना
या ठिकाणी स्वतःचं स्थलांतर केलं आणि मदिनाला गेल्यानंतर त्यांनी आपली जी तत्त्वं आहेत, धार्मिक तत्त्वं आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचवली आणि त्यांना चांगला अनुयायी वर्ग मिळाला. मग साहजिकच तेव्हापासून मुस्लिम इतिहास लेखनाला सुरुवात झाली होती आणि त्यांनी जे इतिहास लेखन केलेलं आहे फारशी, ते त्यांनी हिजरी म्हणजे यात महत्त्वाची घटना कोणती आहे तर महम्मद पैगंबर यांनी मक्केवरून मदिनेला प्रयाण केले. हे प्रयाण करणारं जे साल आहे ते अत्यंत महत्त्वाचं मानलं आणि त्या कालखंडापासून त्यांनी हिजरी म्हणजे त्यांचं जे कालगणना आहे त्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. ही कालगणना चंद्राच्या गतीवरती आधारित आहे. ही जी कालगणना आहे ती चंद्राच्या गतीवरती परिभ्रमणावरती अवलंबून आहे. म्हणजे चंद्राच्या परिभ्रमण गतीवरती त्यांनी ही कालगणना निर्माण केलेली आहे. या वर्षामध्ये म्हणजे यांच्या कालगणनेमध्ये 12 महिन्याचा समावेश केलेला आहे. 12 महिन्यांचा समावेश केलेला आहे. थोडीशी नावं वगैरे थोडीशी क्लिष्ट आहेत, ते समजून घेणं महत्त्वाचे आहे. जसं इतर कालगणना आपल्याला समजून घ्यावं लागतात, जास्त आवश्यकता नाही आहे, लगेच ते समजून येतात. परंतु मुस्लिम कालगणना समजून घ्यायचं म्हटलं ते एक कॅल्क्युलेशन आहे. ते जर कॅल्क्युलेशन केलं तर आपलं ते साल येतं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे इसवी सन दुसऱ्या ह्याच्यामध्ये जर कन्वर्ट करायचं, उदाहरणार्थ हिजरीमध्ये काही नोंदी असतील, हिजरी कालगणनेनुसार काही नोंदी असतील आणि त्या नोंद जर आपला ख्रिस्ती कालगणनेमध्ये घ्यायचे असतील तर त्याचं ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर ख्रिस्त कालगणना नेमकं ती साल किती आहे हे आपल्याला समजते. म्हणजे थोडंसं क्लिष्ट आहे ही कालगणना. पुढचं आहे फसली कालगणना. फसली मुस्लिम कालगणनेची दुसरी कालगणना आहे फसली. आता फसली म्हणजे काय? पीक. फसली म्हणजे पीक. पिकावरती आधारित असणारी कालगणना. मुघल कालखंडामध्ये सम्राट अकबराच्या राज्यारोहणाचे वर्ष म्हणजेच 1556. सम्राट अकबराचा जो राज्यारोहण झालेला होता, ह्या अकबराचं राज्यारोहण वर्ष महत्त्वाची घटना मानून त्या दिवसापासून फसली कालगणनेला सुरुवात केलेली आहे. आणि मोगल कालखंडामध्ये ही कालगणना आहे ती वापरली गेलेली आहे. हिजरी किंवा फसली यांचे इसवी सनात रूपांतर करण्यासाठी काही कोष्टकांचा